नमस्कार मित्रांनो. तर कलेक्टर ऑफिस भंडारा म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे 466 जागांसाठी नवीन जाहिरात आलेली आहे. तर त्याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे आपले सहकार सेवा केंद्र यासाठी ही जाहिरात आहे. तर त्यामध्ये पदाचं नाव असणार आपल्या केंद्र चालक. तर केंद्र चालक या पदासाठी ही जाहिरात आलेली आहे. तर जे पात्र अर्जदार उमेदवार असणार आहेत त्यांच्याकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज हे मागवण्यात येत आहेत. तर त्याच्यासाठीचे संपूर्ण वेळापत्रक काय असणार आहे ते आपण पहिला बघून घेऊ. तर जाहिरात, अर्ज, अटी, शर्ती या सगळं संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे यासाठी 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10 वाजता हे सगळं प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची तारीख असणार आहे 12 ऑगस्ट 2026 ते 15 सप्टेंबर 2026 पर्यंत. अर्ज स्वीकारण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्राप्त अर्जाची माहिती जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे म्हणजे किती अर्ज यासाठी आलेले आहेत ही सगळी माहिती 18/9/2026 ला सायंकाळी 5 वाजता त्यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर कळवली जाईल. प्राप्त ऑनलाईन अर्जावर आक्षेप नोंदवायचा असेल तर त्यासाठी इथे डेट दिलेला आहे 22/9 ते 30/9/2026. मुलाखतीस पात्र अर्जाची अंतिम यादी जिल्हा संकेतस्थळावर प्रसिद्ध. सगळे आपला अर्ज वगैरे बघून झाल्यानंतर मुलाखतीचे पात्र उमेदवार असणार त्यांची एक अंतिम यादी असेल ती 15/10/2026 ला वेबसाईटवर पब्लिश केली जाईल. त्याच्यानंतर मुलाखत घेणे. मुलाखत ही 16/10/26 ते 30/10/26 या कालावधीत घेतली जाईल. आणि निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे. निवड झालेल्या उमेदवारांची ही यादी 13 नोव्हेंबर 2026 ला त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. तर त्याच्यासाठी जाहिराती अंतर्गत भंडारा जिल्ह्यातील रिक्त असलेली पदे आपण बघू तर ग्रामपंचायत क्षेत्र संपूर्ण भंडारा जिल्ह्यासाठी 457 पद असणार आणि नगर परिषद भंडारा क्षेत्र यासाठी एकूण 9 पद अशी एकूण आपल्याला इथं 466 पद असणार आहेत. तर आपले सहकार सेवा केंद्राची जाहिरात 2026 करता ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांकरता काही सूचना आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी. तर त्या बघू. अर्जदार हा त्या भौगोलिक क्षेत्रातील रहिवासी असावा म्हणजे आपण भंडारा जिल्ह्यातील असणं गरजेचं आहे. अर्जदारास मराठी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे म्हणजे 10th मध्ये आपण हे दोन विषय शिकलेले असणं गरजेचं आहे. अर्जदार फक्त एकच आपले सहकार सेवा केंद्रासाठी अर्ज करू शकतो. तर आपण कोणत्याही एकाच केंद्रासाठी अर्ज करू शकतो. शासन सुद्दीपत्रक दिनांक 1 जुलै 2026 नुसार मागवण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे त्यांच्या ऑनलाईन अर्जामध्ये जोडायचे आहेत. जे काही कागदपत्रे त्यांनी सांगितले जे काही सर्टिफिकेट असतील ते सगळे आपल्याला तिथं जोडायचे आहेत. याकरता आज्ञावलीमध्ये स्वतंत्र बटन सुद्धा उपलब्ध करून दिलेलं आहे. आपल्या सहकार सेवा केंद्राकरता अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनेच असणार आहे. जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ म्हणजे त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे दोन या संकेतस्थळावर जाऊनच आपल्याला अर्ज करायचा आहे. त्याच्यानंतर सदर संकेतस्थळांना ऑनलाईन अर्ज शुल्क, वेळापत्रक, अटी शर्ती, अर्जासोबत दाखल करावयाचे कागदपत्र, निवड प्रक्रियेकरता 100 गुणांची विभागणीबाबतची माहिती, रिक्त आपले सहकार सेवा केंद्राचे क्षेत्रनिहाय जी काही यादी असणार आहे ती सगळी 9 जुलै 2026 च्या शुद्धपत्रक उपलब्ध आहे. म्हणजे ते आपण सांगितल्याप्रमाणे 10 ऑगस्टला म्हणजे परवा 2 दिवसांना ती सगळी अवेलेबल होणार आहे. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले संकेतस्थळ व्यतिरिक्त अर्ज ईमेलद्वारे किंवा जिल्हाधिकारी कार्यालयास पोस्टद्वारे किंवा हार्ड कॉपी असं ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही म्हणजे इथं फक्त आपल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्ज हा करायचा आहे. तर ही होती याच्याबद्दलची संपूर्ण माहिती. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.